नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनाशी, निसर्गाशी आणि आपल्या विचारसरणीशी खूप जवळून जोडलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी काय संदेश देत असतो आणि त्या संकेतांकडे आपण कसे पाहिले पाहिजे. मित्रांनो, आपण रोज घराबाहेर पडतो, रस्त्यावर चालतो, शेतात, मोकळ्या जागेत किंवा प्रवासात अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. कधी एखादा पक्षी अचानक जवळ येतो, कधी एखादा प्राणी रस्ता ओलांडतो, तर कधी निसर्गात एखादी शांत, वेगळीच अनुभूती मिळते. अनेक लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण काही लोक या घटनांमागे एक वेगळा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला केवळ पाहण्याची गोष्ट मानली जात नाही, तर त्याला समजून घेण्याची परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक बदल निरीक्षणातून ओळखला होता. पावसाचे संकेत, हवामानातील बदल, प्राण्यांचे वर्तन हे सगळे ते लक्षपूर्वक पाहायचे. लोकमान्यतेनुसार जेव्हा एखादा प्राणी किंवा पक्षी आपल्या नेहमीच्या सवयींपेक्षा वेगळ्या प्रकारे वागतो, तेव्हा तो बदलाची सूचना असू शकते असे मानले जाते. मात्र मित्रांनो, ही सूचना म्हणजे भविष्यवाणी नव्हे, तर एक इशारा किंवा विचार करण्याची संधी अशी पाहिली पाहिजे. निसर्ग आपल्याशी शब्दांत बोलत नाही, पण तो आपल्याला अनुभवातून, घटनांतून आणि शांततेतून खूप काही सांगत असतो. आपण किती वेळा खूप गोंगाटात जगतो आणि शांततेकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा आपण थोडा वेळ थांबतो, निरीक्षण करतो, तेव्हा निसर्ग आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. मित्रांनो, स्वप्नांबद्दल बोलायचे झाले तर ती सुद्धा आपल्या मनाची भाषा असते. आपण दिवसभर जे पाहतो, जे विचार करतो, ज्या गोष्टींची चिंता करतो, त्याच गोष्टी अनेकदा स्वप्नांच्या रूपात समोर येतात. स्वप्न म्हणजे चमत्कार नसून मनाची प्रतिक्रिया असते, हे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. काही लोक स्वप्नांमधून संदेश शोधतात, काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. दोन्ही दृष्टिकोन योग्य असू शकतात, जोपर्यंत आपण अंधविश्वासाला बळी पडत नाही तोपर्यंत. स्वप्न, संकेत, लोकमान्यता या गोष्टी आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात, घाबरवण्यासाठी नसतात. मित्रांनो, जीवनात प्रगती करायची असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: निसर्ग, अनुभव आणि विचार हे तिन्ही आपले गुरु आहेत. जे लोक निरीक्षण करतात तेच लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. या व्हिडिओमधील माहिती लोकपरंपरा, सांस्कृतिक समजुती आणि सामान्य निरीक्षणांवर आधारित आहे. याचा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक, वैयक्तिक किंवा भविष्यवाणीशी थेट संबंध नाही. आयुष्य बदलण्यासाठी चमत्कार नव्हे, तर विचार, मेहनत आणि योग्य दिशा आवश्यक असते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ स्वतःसाठी काढा, निसर्गाकडे पहा आणि स्वतःला समजून घ्या. कारण जेव्हा आपण स्वतःला समजतो, तेव्हाच आयुष्य योग्य दिशेने वळायला सुरुवात होते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओसाठी इनसाइट मराठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.